काल माझी चूक झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रामाणिकपणे चूक कबूल केली. सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा वाद सुरू आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. टोकाचा संघर्ष होईल असं मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले. आता भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रामाणिकपणे आपल्या एका चुकीची कबुली दिली. राजकारण होत आहे. खरं तर काल मी बोलताना चुकून हिंदीला राष्ट्रभाषा म्हटलं. मी त्याऐवजी राजभाषा म्हणायला हवं होतं. हिंदी राजभाषा आहे. काल मी म्हटलं ती राष्ट्रभाषा आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं होतं, हिंदी राजभाषा आहे. यावरून काही लोकांनी टीकाटिप्पणी केली. या देशात विकासाचं पाऊल उचललं की थांबवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतंय असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. मराठी अस्मिता, मराठी माणसाकरिता मराठी आमची भाषा असली पाहिजे असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पॉलिसीमध्ये हिंदी भाषेचा समावेश आहे, कारण ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. आता आपण सर्वांना माहिती आहे की मराठी भाषा आपली महाराष्ट्राची ही अस्मितेची भाषा आहे. मराठी भाषेत प्रत्येक व्यक्ती बोललाच पाहिजे. मराठी भाषा प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे. 14 कोटी जनतेला आली पाहिजे. याकरता सरकार प्रयत्न करत आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अनेक सरकार गेले, पण माननीय मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि मराठी भाषा ही आपली सर्वांची भाषा व्हावी. ती आपल्या कोर्टाच्या निर्णयापासून तर सर्वच प्रशासकीय निर्णयाच्या प्रत्येक विषयामध्ये मराठी भाषेवरच त्या ठिकाणी कामकाज चालावं, या पद्धतीची भूमिका आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसजीचं सरकार यांची आहे. आणि आता याच्यावर राजकारण होत आहे. खरं तर मी काल बोलताना चुकलो की राष्ट्रभाषा म्हणण्याऐवजी राजभाषा म्हणायला पाहिजे होती, कारण मराठी ही राजभाषा, हिंदी ही राजभाषा आहे. आणि काल मी असं म्हटलं की ती राष्ट्रभाषा आहे. पण राष्ट्रभाषा माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की ही हिंदी राजभाषा आहे. खरं तर याकरताही काही लोकांनी टीकाटिप्पणी केली. थोडंसंही या ठिकाणी या देशामध्ये एखादं विकासाचं पाऊल घेतलं की त्याला थांबवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं आहे. खरं तर मराठी आमच्या अस्मितेकरता, आमच्या मराठी माणसाकरता, या महाराष्ट्राकरता आमचं सर्वांची भूमिका आहे की मराठीच आमची भाषा असली पाहिजे. पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मात्र या देशामध्ये जर विचार केला तर नॅशनल एखादी पॉलिसी येत असेल त्यामध्ये ते हिंदी असेल, हा विषय असेल, कारण हिंदीचा विषय त्या ठिकाणी घेतला गेला. मग एखादा हिंदी विषय जर त्या ठिकाणी आला असेल पाठ्यक्रमामध्ये तर त्याला इतकं मोठं राजकारण करून आंदोलन करणे, या ठिकाणी लोकांना मारपीट करणे, हे काही मला वाटतं योग्य नाही आहे. मराठी भाषेबद्दल आमचं कुणाची कॉम्प्रोमाइज नाही आहे, पण हिंदी भाषा सुद्धा प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे. कारण देशामध्ये फिरताना उत्तर प्रदेशमध्ये गेलो आपण, देशातल्या कुठल्याच भागात गेलो तरी काही लोक हिंदी बोलतात, काही लोक इंग्रजी बोलतात, काही लोक तमिळ बोलतात. त्यामुळं किमान एक कॉमन भाषा ही राजभाषा हिंदी ही सर्वांना साधारणतः येत असतं. आणि म्हणून देशातला जवळपास 60% राज्यातला जो कारभार आहे त्या ठिकाणी तिथले लोक आहेत हे हिंदीमध्ये बोलत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या त्या राज्याची भाषा याची अस्मिता ठेवून हिंदी भाषा सुद्धा आपल्याला आली पाहिजे. मला असं वाटतं याच्यात काही गैर नाहीये. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.